क्या बोलते? गावना बोलते. क्या गावना बोलते. सुगंधा साऱ्या गावात तमाशे जरा जोरात झाले बघ. नुसतं गावातच नवं, वाड्या वस्तीला, झोपटपट्टीला, मार्गी देवळात 7 वाजताला बाजारात समजेने सांगितलं या. पाया दुखत असतात. हा समजा काना कोपऱ्यात जाऊन आलो. अगदी सकाराम तुकाराम सावळाराम गुंडीराम कुंडीराम या साऱ्याशनी सांगितलं या. काय सांगितलंय? तुमचा तमाशा बघा या म्हणून. तुम्ही दारू पिऊन तंगडावर करून पडल्यावर तमाशा कसा व्हायचा? अरे बाबा पड नका, पण गप गुमान कुठं पडतं या. रातभर खान वास सुटते, बुसू बुसू बुसू. अरे माझ्या नाकातली केस यांच्या घाणीनं पार जळून गेली बघ. कधी कधी असं वाटतं नाक कापून खिशात घालावं. हाय की पुरी झाली थट्टा. काय जरी झालं तरी ते आपलं मालक आहेत मालक. त्यांच्यामुळे 2 वेळेचं खाऊन आपल्याला गिळायला मिळतंय. नाहीतर बसला असतात कुठल्या तर देवळा मोहरा, नाही तर गाणं म्हणत 2 जण. गरीबाच माय बाप गरीबाला द्याना 1 व 2 पैसा द्याव द्याव धर्माला. ते रे बाबा. म्हणजे आम्ही भिकाऱ्यासारखं जगलो असतो म्हण की. मग काय तर पुढे बोल. मसाले पान खायचं, लाल चोच करायचं, समद्यांच्या मोहरेन बसायचं. आणि कसं चाकू चुकू रातभर कोंबड बोंबलीस तर आहे बर का. काय पैशाची किंमत, धरा मनाची हिंमत, सोडा पैशाची गाठ आणि धरा सुगंधाच्या तमाशाची वाट. याल तर हसाल, न याल तर फसाल. तिकिटाचं दर पुरुषांसाठी 1 रुपये, स्त्रियांसाठी 2 आदिल्या, मुलांसाठी 4 पावल्या आणि मुलींसाठी 10 पैशाच्या 10 गिन्या. अरे पण जे धड गड्यात नाही बायकत नाही त्यांना फुकट. अरे फाळवाला जास्त लावले काय माझे तुमच्या ऐकून दुखडत होत तुझं नेवसाना. क्या बोलते? गावना बोलते. क्या गावना बोलते? सुगंधा काय झालं बापू वरडायला? पैसे दे. पैसे नाहीत माझ्याकडं. पैसे नाहीत. गुलब्या छब्या म्हणजे कोराडा. पैसे नाही तर हिला ठेवायचं कशाला? दारू पिऊन राहिले का काय अंगात? दारू पिऊन काय राहिले का अंगात? मग काय तर माझ्या अंगात किती पाणी तुला ठाऊक आहे का? क्या बोलते? गावना बोलते. क्या बोलते? गावना बोलते. पब्लिक भूल येणार. भाकऱ्या झाल्या का नाही? पोटात नुसतं कावळं ओरडायला लागले ती. अरे बाबा तुझ्या पोटात नुसतं कावडं ओढत तर असेल की, पण माझ्या पोटात 2-4 कावडं ओरडून मेलं. अरे बापरे, ते पक्षी मित्र साहेबांना समजायचा मेलेलं कावळं वड्या बघा टाकून दे, नाहीतर तुझ्यावर खटला दाखल होईल. खटला दाखल झाला तर 1 खात्याची माणसं जामीनदार होतील की. ते पण आहे बघा. आज बसू आपण आणखीन कावळं मराच्या द्या लवकर. मग काय तर आधीच तर 4 मिलेच. अजून मरतील. कुणी केलं का स्वयंपाक? मीच केलंय. तुमच्या बी लय बिया झाल्या. लय भूक लागली होती बघ. मग काय
मस्त सुंदर फक्कड ग तुझी स्वयंपाक करण्याची आक्कड ग वा गप गिळा नाहीतर तोंडातला कस नाकात जाईल. हा? नाकात कसं जाईल लेट आहे ना व. गिळाला वाढलाय गप गिळा. आल्यापासून आपली बड 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 चालूच आहे. कोण हाय तर लोहरीचा पता. बड 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 करते. सरकार गरीबी आठवला पैसे देणार आहे म्हणून. अरे सरकारचं कशाला पाहिजे? मग गरीबी कशी आटणार. होय की. अरे तुझ्या कष्टाचं तुला पुरं आणि मग सरकारनं दिलेलं कसं पुरतंय. अरे दारू गांजा मटका समजा सोडा आणि मग बघा गरिबी कशी हटते का नाही ते. अरे हा. मला असं कळालं कोंबडी सोन्याचं अंड देते म्हणून. ती कोणती कोंबडी रे? अरे येडा का पुढं कोंबडी कुठं सोनं हागत असते वय. अरे बाबा कोंबडी आणली दे बाजारात घेऊन विकायचं आणि आलेल्या पैक्यावर सोन्यासारखा प्रपंच करायचा. हे बरोबर बोलला बघ. रोज कष्ट करा कष्ट म्हणजे रोजच्या कष्टाचं सोनं होत असतं या. आणि असं असून बसल्यावर बाहेर लोक तुझ्या तोंडात काही मोठा फोडणार होय. अरे बाबा आपली गरिबी आपली सोडवावं लागते यार. अरे पान आहे ते नाही करा तुझ्या. आणू का पण ना? हा? सुन ना. दे पण आता नाही की. काय म्हणते रे? चला घरात आहे का कुणी. कोण आहे घरात आहे का कुणी. कोण आहे. म्या शाहीर सोपान आहे. अगं बाई शाहीर आहेस का. अगं या की मग या या या. अक्का ए अक्का अगं बघ कोण आलंय. काय कोण तर नवीन पाखरू. कोण हाय? नमस्कार. नमस्कार. या बसा. कोण म्हणायचं आपण? म्या शाहीर सोपाना कुणी गावचं? सांगलीच आहे. असं आता ढोलकीला शाई लावायला असतो. तुमच्या गावाजवळ आमचा तमाशा आला होता. असं दुकानदार म्हणला या तासाभरानं आता तास 2 तास पुढे टाइमपास करायचा. लक्षात आलं की हो तुमची बी पार्टी इथंच कुठं तरी आहे जवळपास म्हणून बरं. भेटून तरी यावं म्हणलं. मग आलो की हो विचारत. म्हणजे सांगलीचं प्रसिद्ध शाहीर सोपान ढोलकीपट्टू म्हणतात ते तुम्हीच वय. होय की र सांगलीचा सोपाना ढोलकीपट्टू मॅच. अरे बघा बघा शाहीर आल्यात अगदी लक्ष्मीच्या पावलानं. खरंच आहे बरं का. बरं धंदा पाणी चांगलं चाललंय ना व समजा. बरं चाललंय की तुमच्या आशीर्वादानं. तुमचं कसं चाललंय. माझं हं? हो, सध्या माझं तमाशाकडे फारसं लक्ष नसते. का हो? समजा लक्ष कॉलेजकडे असते. आता कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे ना व. म्हणजे तुम्ही कॉलेज कुमार हाय म्हणा की. वय की अहो कॉलेज कुमार आम्ही बी कॉलेज शिकलोय म्हणलं. काय म्हणतो. असं किती शिकला रे. माझं बीई बीकॉम LLB ऑनर्स कॉमर्स मॅट्रिक नापास. वा रे भाद्रा साऱ्या डिग्र्या बाद करून टाकल्या. सध्या आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये इंजिनियर आहे. काय आहे. इंजिनियर. अरे मूर्खा मेडिकल कॉलेज मध्ये कुठे इंजिनियर असतो वय. अरे बाबा प्रसूती गृहात इंजिनियर असतो. कुठं असतो? प्रसूती गृहात. असं अगदी काळू माळूची जोडच की रे.
सोंगाड्या नुसतं हसवत नाही तो पोट म्हणून हसायला लावतो स्वतः मात्र रडतो सोंगाड्या तर सोंगाड्या गाड्या हे रंगभूमीची नशाच काही आवड असते एक वेळ दारू गांजाची नशा उतरत पण ही रंगभूमीची नशा लवकर उतरायची नाही मग तुमच्यासाठी सोंगाड्या असले म्हणजे खेळ हाऊसफुल झाला म्हणून समजा बरं कोणत्या शाळेत शिकलं बरं अहो कुठली काय आणि कुठलं काय समाजगिराची तराच नाही साहिब तुमच्या खिशात तो कागद कोणता बघू बघू अरे बाबा ही कोणची भाषा रे निमड्या रस्त्यात नसता निमड्या अरे ही तुला बहुबली झालंय काय ही मराठी भाषा असेल होय कोणती भाषा फक्त काय सुलटा करायचा म्हणजे सरळ सरळ अरे सवाल जवाब आहे ती आता म्हणून नको का बोलून नको सांगा नाही बोलून दाखवा नाही म्हणून दाखवा नाही बोलून दाखवा नाही म्हणूनच दाखवा अरे 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 एकदाच काय ते ठरवा बोलून दाखवू का बोलून दाखवू करूनच दाखवा असं आहे. ऐका मग अरे सवाल माझा सांगतो आता देवनी ऐकत अरे सवाल माझा सांगतो आता कान देऊनी ऐक जरा नवाब तुझं लाडू आला गोड भेटलं का मारवाड्या? अरे सांगू का अरे समुद्राला ये वरती अमावस्येला ओहोटी समुद्राला ये वरती अमावस्येला ओहोटी अग्नीच्या पासून समुद्राला सागराला येते का रे जवाब सांगू ऐका अरे पूर्वेला अरे पूर्वेला जन्म आमचा नटेश्वराला वंदना शाहिराचा जन्म आमचा नटेश्वराला वंदना लोक कथेची पुरावा तुझ्याच लेकर बाळ बरे आहेत ना वर? अरे 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 अजून लगेच झालं नाही माझं गड्या असू दे तरीच म्हणलं तुम्हाला हे लावणं सुचतात कॉलेज कुमार झाल्यावर एखादी फटाकडी सापडणार का तुम्हाला कॉलेजमध्ये अरे 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 आता समाजगिराबरोबर धुरंदाज म्हणणाऱ्या मुली लगेच करीत नसतात ते केलं तर एखादी नाचणारी आमच्याशी लगेच केलं मग मला सांगायचं की काय मी अशी फटाकडी आणतो आणि मी उडवतो अरे बाबा तुम्ही फटाकडी उडवचाल हा. पण हा ऍटो बम तसाच राहील की होय की आजपासून तुम्ही आमचा शाहीर झालास बरं का शाही बरं अहो घ्यायचं काय कमी पडणार नाही हा. अरे असं नाही बरं गड्यांनो हा. बरं मला हे समजा जमल का आता जमून की काय तुम्हाला काय झालं तुम्ही ही लावणी चोरी तर नाही ना हा. अरे काय बोलतोय या गड्यांनो मग झालं सुगंधा चला इकडे. बसा की शाहीर बसा सई, या बस. बसा म्हणताय अक्का
हे काय हो 151 रुपये पानाचे म्हणजे समजा कशाचं आजपासून तुम्ही आमच्या घराचं शाहीर झालात बरं का? शाही माझी पार्टी आता तुमची पार्टी असते म्हणून काय झालं? प्रीती परमानं आम्ही मानाचा इडा दिला की तुम्हाला. आता तुम्हाला करार मोडता येणार नाही बरं का? हवं हे काय म्हणतात माझ्यासाठी तुमच्यासाठी बरं निघतो आता मी लई वेळ झाला या हो दुकानदार वाट बघत असेल ना तर दुकान बंद करून जायचा अहो असं कुसरी कमी हाताने जात आहे. कौ आमचा पाहुणचार घेतल्या बिगार मी बरी जाऊ देन. बोला काय पाहिजे तुम्हाला? गरम का थंड? थंड आता कशाला थंड तुझं काम बघून आम्ही थंड पडलं नव्हतं बरं मग गरम. का कशाला गरम चहा तरी घेऊन जावा की. बस कशाला उगाच अहो शाहीर आता आम्ही हाय की तोंड गोड कराया. घ्या थोडा. आता तुम्ही तोड मोड करणार असेल तर द्या वाईस बस तसं दिवसभर लय चहा होतोय रे चहा पिऊन पिऊन तोंड अगदी आंबटचे पडलं बघा असं होय हा वैस प्या आमच्याकडे पण. काय करायचं अरे तू माझ्या एकट्याच झाला वय या दोघांना आलं नाही आणू पण तुम्हाला. नाही नाही नको तुम्ही याच्या मोरच घेतल्या. अरे घ्या की थोडं घेतोय बरं द्या मग तसं असेल तर ते. अरे अरे घेतो मी थोडाच आहे रे असं आहे ते. वा 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 लईच गोड झालाय हो. तर चहाला बी माहित झालं असेल आज शाहीर येणार आहे तर. वय की वय हे मात्र आहे अरे बरं निघतो बाबा हो. लई वेळ झाला या थांबा थांबा शाही. हा. बसा बसा अरे चांगला वग नाहीतर चांगली लावणी लिहून द्या. हा आणि विषय अगदी सोपा घ्या जास्त अवघड मध्ये जाईल ना गं. अरे आता आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडत असतात ना हा त्याला तेल तिखट मीठ लावून द्यायचं असते की रे असं होय अहो कालच पाटलाला रेडकू झाला म्हशीला रेडकू झाला. ते पारू आहे ना व कुणाचं तर हात धरून पळून गेले आणि पाऊस पडना म्हणून गावात सप्ता बसला. अरे तुला कोणत्या गाढवानं लेख केलं रे? हा, तूच केलं की काय अरे नाटक कसं हवं कसं कसा हवा कसलं? ज्याला शृंगाराचा बाण हवा विनोदाचा नाद हवा आज गड्यांनो मराठीसाठी राज हवा अहो या लोकांनी आपल्याला एवढा वेळ दिला पैसा दिला त्यासनी आपण काय दिलं? आपण टाळी दिली. टाळी. हा टाळी म्हणजे काय मदत जोगवा आहे का? ती मागून मिळत नसते. मग त्यासाठी एखादी फक्कड लावणीच व्हावी. हा वय वय सोपानराव हो द्या मी कधी लावणार. लावणी पठ्य बापूरावची मुलगी का? हा कोठे बापूराव कोठे बापूराव लय मोठा माणूस. लावणी कशी पाहिजे? कशी? एका छापाची हा. एका मापाची आणि एका शिक्याची. हा. एक बाई असते एक बाप्या असतो शाही काही लावणी मग असं नीट सांगा की त्या यष्टीतल्या कंडक्टर सारखं ओरडतंय का? असं आहे हा मग ऐका हा एक बाई असते हम्म. एक बाप्या असतो हा, आता बरोबर आहे. ती बाई हा त्या बाप्याला म्हणते कशी 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 कशी? धनी आज पतूर मी तुम्हाला कधी न्याय म्हणलंय का कशाला? बाहेर बघा हा हा अहो बघा की हा किती पाऊस पडतोय आता एवढ्या पावसात मला कशाला होय, बरोबर आहे तिचं. पावसात भिजल्यावर तिला सर्दी होईल तिचं नाक चुंदेल आणि ती नाकातल्या नाकात गळल. हा मग झेंडू बांध दे रे हरिजान. अरे ती काय झेंडूबामची एजन्सी आहे का? ती बाई कोणाला म्हणते काही ती बाई हा तो बाप्या हा तो पाऊस. हा हा अवश्य आहे. हा? काय शाहीर बरं बाहेर येतं का नाही? हो तुम्हाला काय कुत्र बित्र चावलंय का हाडाड करायला? हे सारं लावणीतलंच आहे ना व. हा तरीच म्हणलं ती बाई सगळ्याला वय कशी म्हणते. शाहीर ही बाई कुठलं काय राहते हो? हे बाईच्या जातीवर अन्याय झालेला आपल्याला अजिबात खपत नाही. म्हणून तर आज पतूर
अजून म्या लगीन केलं नाही गड्यांनो. तुम्ही लगीन केलं नाही ते बाईवर अन्याय होईल म्हणून तर तुम्हाला एखादा शॅम्पल भेटला नसेल. बरं सांगताय ना काय लावणी लावणी ऐक ऐक बाप्याला विनवणी करते. मला कशाला पावसात नाही काय हा? म्हणजे लावणी सुरू झाली वय. तुम्हाला काय वाटलं पेरणी सुरू झाली काय खुलत नाही कधी का तुम्हास म्हटलं दोषीने द्यावा फुका. फुका नाही ना हा फुका 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 म्हणजे काय? हुका म्हणजे विनाकारण वाईट कशाला आणि निष्कारण कशाला. अरे तुला काय मराठीत पेपर तोडायला बोलवले काय? शाळेचा निकाल चांगला लागला असता. हा. हे मागचं यांनी शाळेला तांदूळ चोरला म्हणून सरकारनं शाळेत तांदूळ वाटायचं बंद केलं असं? आणि खिचडी सुरू केली. हा. आणि यांनी राजीनामा दिला आणि आता लेखक झाले. अरे बाबा आपल्याला लावणी ऐकायचे हे लेखक आहे. याने 3 नाटकं पाडली. अरे रे 5 नाटकाचे 100 प्रयोग किती किती 100 पण काही कारणामुळे 99 प्रयोग रद्द झाले. याने 5 नाटकं पाडली. हा मी सांगताय ते अगदी खरं. या सर्व नाटकाचे डायरेक्टर हेच होते मला. हा? अरे एवढं खरं असलं तर यांचं लोककलेवर आणि लोकनाट्यावर फार प्रेम. त्यांच्या लावणीला कसं आपण उचलून धरूया. काय करूया उचलून धरूया म्हणजे? अरे म्हणजे साथीया रे. हा. बरं, सांगा. काय लावणी ऐक. अरे नाही कधी का तुम्हास म्हटलं दोषीने द्यावा फुका. अरे राया मला अरे राया मला वसत काय त्या बाईला विचार करताय? काय त्या बापाला शरणावर येत आहे? लावणीची चाल कंपोज करण्यापूर्वी तुम्ही कंपोस्ट खत का खाल्लं नाही? हा तू युरिया आणि मी चुकला. अरे बाबा मला लावणीच्या बॅकग्राऊंड म्युझिक बद्दल विचारायचं आहे. दॅट बाय रिक्वेस्टिंग दॅट बाप्या व्हॉट रोमॅन्टिक विजयशन. आईला यानं तर महाराष्ट्र राज्य मराठी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळच केले. अरे लावणी कशी आली कशी कशी आली कशी रंगतदार. हा लज्जतदार हा तिचं दार हा. त्याचं दार. हा आणि रंगतदार मी ही अशी आहे. हा. अशी ही अशी आहे. खुशी हे अशी, अशी आहे. हा. ऐका अरे नाही कधी का तुम्हास म्हटलं दोषीने द्यावा अनराया अनराया पावसात छत्री घेऊन रेनकोट घालून अशी बघावी बाई. छत्री घेऊन रेनकोट घालून अशी बघावी बाई. राया पावसात भिजायचं नाही. राया पावसात भिजायचं नाही. कुठं? अनराया मला कुठं? पावसात मला सांगा ती बाई म्हणते मला पावसात भिजायला करायचं काय? हा मी बी तेच म्हणतोय. घरात बसून करायचं काय. घरात बसून करायचं काय हा. ऐका सांगतो हा. अरे कबूतरा कस गोड बोलूया दार कस हसत बसूया हा? आणि खोया मिठीतच खुलं होऊया शाही मग काय. अरे आज काय बसलाय बघा बाहेर किती पाऊस येतो. पावसाचा आवाज रप टप आवाजाचा त्रास होतोय का नाही तुम्हाला? माणूस आहे का सिमेंटचा पत्रा. खतरा पत्र नाही पत्रा. हा, बरं. सांगा. अरे लावून घेऊ खिडक्या दार पाऊस होईल मुका 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 हा, 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 कळलं. अरे लावून घेऊ खिडक्या दार पाऊस होईल मुका अनराया मला अनराया मला पावसात अनराया मला पावसात छत्री घेऊन रेनकोट घालून अशी बघावी बाई. छत्री घेऊन रेनकोट घालून अशी बघावी बाई. राया पावसात भिजायचं नाही. राया पावसात भिजायचं
मस्त झक्कास. अरे हा. काही झालं यार, विकतो नाहीतर दुकानदार बोंब मारत असेल, असं नाही तर मलाच पावसात भिजायची आहे. असं बरं वेळ झाले या. झाले कालच्या एवढं काय तुम्ही सर अरे ये छपू. थांबा की थोडंसं. आता परत कशाला. थांबा की. हे राहू दे चहा पाण्याला. अहो नग नग कशाला उगाच, आम्ही घ्यायच्या ठिकाणीच घेतो या. मग तुमच्याकडनं कसं घ्यायचं असू द्या. ते बी हाय म्हणा. बरं शाहीर, आज सोमवार आहे आणि तुम्ही गुरुवार पतूर नाही आला असं तर तर काय होईल हो? सांगू अहो, आता सांगा की. काय नाही, अक्का रागावली. अक्का असं आहे वय. बर बर बर. अक्का बाई अहो येतो म्हणलं. या या येतो. या या. गेले की सोपानराव. असा चांगला चाळत सापडलाय काय, की चांगलं चाळत टाका, निष्ठून जाणार नाही ह्याची काळजी घ्या. काय अक्का, माझ्या गंधात नाही या शाहिराला बेधुंद केलं तर नावाची सुगंधा नाही. नमस्कार मंडळी, नमस्कार. नमस्कार नमस्कार. मी अखिल भारतीय कलाकार संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. असं बरं हे कोण आहेत? हे आमचे कार्यकर्ते. अच्छा अच्छा. काय ना करू सध्या हा. नवीन गिराईक दिसतोय. नाही बापू, हे नवीन गिरायक नाही. मग काय जुनं गिराईक आहे? नाही बापू, हे अखिल भारतीय कलाकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मग आहेत. इथं तमाशाच्या रावटीत कशाला आलाय? काय माहित? हा, बस बस काय? बस. हा. होय. हे बघा मंडळी, हा. अहो अनेक कलाकार सरकारी योजनेपासून वंचित आहेत. हा. हल्ली बोगस कलाकार मानधन घेतात की हो. असं. आणि तुमच्यासारखे खरे कलावंत हा. सवलतीपासून दूरच आहेत. वय वय वय. तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे बरं का. नाही भाई, मिळालाच पाहिजे. सध्या महाराष्ट्र गुजरात मध्ये आमचं काम लय जोरात चालू आहे. असं होय. हा, हे बघा फाईल, हे फोटो, बातम्या. हे बघा. ही कोण झालं? हे अभि तर बचपन दिसते. असं होय. हा, लय मोठं माणूस आहे. वा वा वा. आधी देवासारखं भेटलं बघा. हा हा. आपण हे हो, आमच्या कार्यक्रमाला लय मोठमोठे कलाकार आले होते. हा हा. मंत्रालयावर हजारोच्या संख्येनं धडक मोर्चा काढला आम्ही. असं. आणि तोही साधा सुद्धा नाही बरं का. मग वा. अहो चौकातून रस्त्यातून चालता बोलता लोककला कार्यक्रम करीत, अहो, वाद्य वाजवीत, नाचत गात असा भौरंगी आमच्या संघटनेच्या सर्व मागण्या मान्य झाल्या बघा. हा हा. अहो तवाच कुठं आमची संघटना शांत झाली. हा, बरं. कोणत्या मागण्या होत्या? हा, आता मागण्या म्हणाल हा. तर पहिली मागणी कलाकार मानधन दर 1 तारखेला मिळावं बघा. आता दुसरी मागणी म्हणाल तर कलाकारांना मानधन वयाची अट हा. 50 वर्षाहून 40 वर्ष करावी. आता तिसरी मागणी, अहो कलाकारांना दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड मिळावं की हो. अजून चौथी म्हणाल तर सिनेमातल्या कलाकाराप्रमाणे आपल्याला बी सदनिका मिळावा की. एकदम बेस्ट बघा. आणि पाचवी मागणी, अहो बोगस कलाकारांना आळा बसावा बघा. ही अगदी माझ्या मनातलं बोललं बघा. आणि सहावी मागणी, अहो, कलाकारांना म्हातारपणी औषध पाहण्यासाठी सरकारकडून खर्च मिळावा. अगदी याच्या मनातलं बोलला बघा तुम्ही. एवढंच काय मंडळी, आपल्या गावातील टवाळखोर प्रेक्षक अहो, त्यांच्यापासून संरक्षण बी मिळावं की आपल्याला. मिळालं पाहिजे. आता एवढंच काय हो, हा. अहो काळू बाळू रघुवीर खेडकर मंगला बनसोडे यांना मीच तर मानधन मिळवून दिलंय. झाले का तुमचे कथा? होय होय. आता मोर काय? हो ना. तुम्हाला जर कलाकाराच्या सवलती पाहिजे असतील तर आमच्या संघटनेचा सभासद व्हा. सभासद व्हा. बरं झालो सभासद मोर. वर्गणी भरा. ठीक आहे, वर्गणी
वर्गणी किती भरायची? हा प्रत्येकी फक्त 500 रुपये भरणार. आणि मानधन प्रकरण करायचं झालं तर फॉर्म फी 50 रुपये. आणि आमच्या संघटनेची शिफारस 300 रुपये बरं का. आणि साहेब लोकांच्या चहा पाण्याचं जर धरलं तर 1000 रुपये खर्च येतो. अहो सकाळ धरणं आमच्या पोटाला अन्न नाही. हा अहो अन्न नाही म्हणता दारू पिता. अहो आम्ही तुम्हाला आदराने भेटायला आलोय आणि तुम्ही आमच्या समोर दारू पिताय. अहो दारूला काही तुम्ही कमी समजता काय? एक घोट घेतला तर इळभर भूक लागत नाही. असं आणि दारू आता आली नाही, देवा दिकापासून वा महाराज इथं भेटला वर भेटू नका. कोणाला म्हणताय? मला म्हणताय काय? नाही नाही मी दारूच्या बाटलीला तोंड लावत नसतो. मग पिता कस काय? ग्लासात ओतून. धन्य धन्य महाराज धन्य. मी दारू पिणाऱ्याच्या मातीला सुद्धा जात नसतो. का? जाणे इतपत शुद्धीत नसतो. माझ्या प्रेतयात्रेला नको टाळ मृदुंग गाजा वाजा. माझ्या प्रेतयात्रेला नको टाळ मृदुंग गाजा वाजा. माझ्या अंत्ययात्रेला येणाऱ्या मंडळींना मात्र दारू सक्तीने पाजा. वा वा म्हणजे कसं प्रेत कसं डुलत जाईल. काय करेक्ट बोलता हो तुम्ही? करेक्ट नाही, डायरेक्ट बोललो. डायरेक्ट. हो. वा वा. बरं तुम्ही काय घेता? म्हणजे थंड घेता का गरम घेता? बरं झालं घशाला कोरड पडली होती. असं करा गरमागरम चहा चाला की. कसला चहा आणू? म्हणजे साधा आणू का पेशल आणू? अहो कोणताही आणा हो चालेल. चालेल. मिक्स चालेल का? मिक्स आता हे कसलं आलाय मिक्स? आता का चहा दारू मिक्स करून देणार का? बरं गुळाच आणू का साखरच आणू? अहो हिरव्या मिरच्या नाही तर तांबड्या मिरच्या घालून द्या चालेल. आलं टाकलं तर आलं चालतं. अहो भरपूर आलं टाका पण चहा लवकर द्या. अरे गुलबे छब्या माझे कुऱ्हाड कुठे? हा? हो, कुऱ्हाड. अहो कुऱ्हाडीला आलं तुटण्याऐवजी आमचा हात पाय तुटतो. चहा चहा अहो चहा नका नंतर येतो जेवायला. असे काही अध्यक्ष आले बिन गेले. 500 रुपये द्या, 1000 रुपये द्या पॅकेट. एकदा का पैसे हातावर पडलं महानगरपालिकेच्या त्या बायकाच्या सणासजवळ राहते आणि इथं सांगते कसं अखिल भारतीय कलाकार संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष गलित कोण ओळखत नाही. तिचे आईला 2 दारू रुपये 2 दारू रुपयेला तुम्ही नाही क्या बोलते? गावना बोल क्या बोलते रे? गावना बोलती. पार्टी आणि कॉलेज सांभाळून यायचं म्हणलं तर याच वेळेला यावं लागतं यार. असं बरं घरात कोण बी नाही आणि मी बी चालली मोसोबाला पुजायला. सुगंधा गेलीये गावात येईलच की आता. बसा. असं आहे वय. अहो मग म्या बी निघतोच की. अहो शाहीर थोडं बसा तरी. आला तसा सुगंधाला भेटूनच जावा की. आ असं म्हणताय? आणि सुगंधा नाराज होईल माझ्यावर. म्हणाल अक्का तू त्यासनी जाऊच कसं दिलास. नाही बरं म्या निघतो. तुम्हाला बी काही पडेल ना बसा बसा. कशाला उगाच निघतो मी आता. वादळ
छत्री असं म्हणतायसा वय हा बरं बरं आलं जाऊ मी बर बसा. सावकाश जावा वाट पाहतो सखे तुझी मी येशील तू ग केव्हा जीव होतो हा येडा पिसा मग झाल्या तुम्ही सांगा मग झाल्या तुम्ही सांगा हवेच दिलासा दिलाय नव्हतं आमची मर्यादा सांभाळतो अगं आभाराची मर्यादा ओलांडून तर ढगांनी बी तुझ्याकडे भाव घेतले ना आणि म्या तर काय एक साधा माणूस आहे
पावसात बी फरक आहे नव्हतं का? आता हे मात्र फक्त बोलाय केलंय बरं का. आपल्याला असलेल्या माणसाला ह्यो फरक लगेच लक्ष येतोय की. असलं फरक आम्हाला नाही बाई कळत. जावा तिकडं. खरं सांगायचं म्हटलं तर तुमच्याकडे आला की मला जीव चांगलाच रमतं किंवा आणि जीव कशाने रमतो? हो ह्याच की थंडगार वारं, चिमचिम पाऊस, तुमचं नाजूक बोलणं आणि खळखळून हसणं हो. अहो, शाहीर, ते नाजूक बोलणं, खळखळून हसणं, त्यातनं मला पाहायला लागत नाही बघा. असं कसं आहे माणसाला प्रत्येक गोष्टी चोख करावी लागते यार. ते पाठवून दे. तुम्हाला एक गंमत सांगायची. गंमत सांगा की गंमत. मला का नाही पहाटे एक सपाट पडलं. पण सांगा अहो, मग लय लागण तिला. अहो, आता लाजण्यासारखं काय आहे त्या सांगा की. तर व कायच्या बाईच होतं सपाट. तुम्ही आधी तिकडं बघा मग सांगते. अहो आता तुम्ही इकडं आणि बघायचं तिकडं. आता बघा म्हणलं ना. बरं आता इकडं नाही बघायचं. सांगा. हे बघा शाहीर, पहाट का नाही मला असं सपान पडलं की मी सकाळी सकाळी उठून अशी केस धुवून केस पुसत अशा कोवळ्या उन्हात या इथंच उभी आणि मागणं येऊन कपकन डोळे झाकावं. आणि चांगलं जवळ घेऊन एका हातानं हनवटीवर केली. आणि पुढं काय हो. जावा तिकडं. बरंच आहे सखी. ता म्हणलं तर ताकद ओळखायचं का असं लांबण लावायची असती या. काय मग तुम्हाला समजा फूड करून सांगावं लागते होय. बरं शाहीर, पण काय असेल हे सपान? आता सपन आता त्यातलं आम्हाला काय बी कळत नाही हो. हा सुगंधा एवढं मात्र खरं अगं पहाटे स्वप्न खरी ठरतात म्हणे. आले समदे. कोण. अहो बापवाले. अगं स्वप्नात आलेत ना. अहो खरं आले. खरं आले. काय रे पोरींची खेळ काढतोस काय हा? अरे कोला त्याच्या पोरी झाल्या म्हणून काय झालं हा? सुगंधा तोंड धुयाला पाणी आण तर मी ह्याच्याकडे बघतो. हं? काय खडं मारतो पोरीशीनला हा? अरे कोलाटी आहे जाते ना कोलाटी. भल्या संघ भलं आणि बुऱ्या संघ बुरं. तुझ्या झिंग्या ह्या झाडाला बांधून पटवळासारखा लोंबकळायला लावीन. तुला कोलाट्याचा खेळ दाखवीन. पुन्हा तर पोरींच्या वाटे गेलास तर याद राख. अहो बापू अहो सोडा त्याला. अहो हे पोरं डोळ्याची जात आहे हा. एवढं तेवढं चालायचंच की. हे पोरी आहे हा. बापूची चेष्टा करतो तुझ्या वयाचं आहे ते. माफी माग. आता इथून पुढं त्याची चेष्टा मस्करी केले तर याद राख तांगडं तोडील. चल चल काय मोठा रे पोरं डोरं पण. कोण रे तू म्या शाहीर सोपान आहे ढोलकी पट्टू. असं तुझ्याबद्दल सुगंधानं मला महाग सांगितलं होतं सारं. असं आहे वय. अहो ते लावणी द्यायला आलतो. लय झाला येतो आता. आलोच जाऊन. बरोबर. येतो. हिच्या आईचं ढोलकीवालं. भवानी उभं का राहिलीस? जेवाय वाडा अगोदर. काय ग काय कुजबूज चालली या? काय नाही बापू, एक विचारायचं होतं. काय विचारायचं होतं?
सोपाना म्हणत होता आमच्या अंगात लय कला आहे. दिसतोय मोहर पुढं काय? बापू सोपाना म्हणत होता शेरगावात चला, तिकडून लय नाव होईल आणि पैशाचा पाऊसच पडल. आणि ईद बी पडल की. ही शिकवणी चालली आहे काय? काय चुकीचं शिकवलं ते ना? गाव शिळ्या भाकरीचं तुकडं मागत फिरलेलं सुखाचं आहे व्हय? लय भरून आलंय की. अगं आपली हीच भाकरी बरी. कुंडलिकाच्या पोरी शान गावात गेल्या, त्यांचं काय झालं? चांगलंच झालं की सौंद्यामुखी नाव वाचतंय आणि पैसा बी रोकड मिळतंय की. अगं कितींदा गाजल. जो नदीचा पूर आहे पूर. पैसा एका वाटाने येतो आणि जाताना 10 वाटाने जातो. अगं किती हे चालायचं. तवर टवटवी हाय तवर लोक झेलतेली. एकदा म्हातारडी झाली ना कुणी तुला हुगून सुद्धा बघायचं नाही. बरं बरं प्रकार झालं, जाऊ पुढे बघून. अगं ग बसताय का नाही? का टाळत्या भडकावताय? मगापासून दाताच्या कण्या करून सांगतोय तुम्हाला. थोबाड फोडीन एकेकेचा. असं काय शिकवलं त्यानं? काय वाईट शिकवलं? मीच गाफील राहिलो हीच माझी चुकी झाली. पुन्हा तो हित दिसला तर याद राख त्याचं नाव माझ्या समोर काढू नको. मला गिळ म्हणते शिंज्या फाकाडीच्या नो. मला गिळ म्हणते गिळा तुम्हीच. बापू आजपासून मी नाचायची नाही. आग एका एकी एवढी गुरमी का चालली? आणि हेच कडू बंदूर घालवा. उद्या पावसाळ्यात खेळ बंद पडला म्हणजे माझे 26 गट पाय धरलं का म्हणजे झालं. तुमचं पाय म्हणजे काय खंडोबाचं पाय नाही धरायला? नाच गाणं खेळ म्हणले तर नाही म्हणते. माझ्याच पैशाचं बिल मलाच बोलतो काय? कोणाच्या? तुझ्या नाही माझ्या कष्टाची. आकडा लावला होता त्या आकडा आलेल्या पैशाची दारू पिलोय. असा आकडा लावून बायका मिळवला असता तर भरल्या संसारात कशाला उठले असतो? कारण ते मला भरल्या संसारात उठवलं म्हणजे थांब अशी तुझा थोबाड फोडलं. ह्याच्या हातनं कधी सुटका व्हायची कुणास ठाऊक? येळ येईल तर होईलच की सुटका. होय की? गुलव्या छब्या. अरे जुलाब. अरे जुलाब. काय बापू? अरे काय खेड्या पाड्याच्या जत्रा यात्राच्या सुपाऱ्या आल्या का नाही? होय होय आलेत की. 8-10 गावच्या सुपर आलेत आणि इसार म्हणून पैका बी दिला या. बरं तुम्ही असं दारू पिल्यावर तमाशा कसा चालायचा बापू? अहो तुमचं नाव बघ सम्राट, तमाया सम्राट म्हणून सारे पंचवतात गाजत या. आणि तुमच्या नावामुळे तर तमाया चालतोय ना. आणि तुम्ही असं दारू पिण्यात नाहीतर उकडात पडण्यात सारा जलम घालवलं. अरे दारू पिऊन मी शांत आणि तुम्ही दारू न पिता गोंधळ घालताय. हं? बरं चला आपण तयारी करू. रिसर्च करू. सगळ्या तयारी करा. कोण कुठं बसले ते बोलवा सगळ्यांना. तुझ्याचा टाइम आला की पिऊन पडते. चला बघा तयारीला. तमाशा फटफट झाला पाहिजे. लोकांनी पैसे उधळायला पाहिजे. नजर मारायला नको. आता चला सगळे. चला चला या लवकर. बरं आले का सगळे? चला चला. बसा की तुम्ही बसा. सगळे आले का बघा. हा. वग चांगला बसवा. नाहीतर कातूर मातूर बसू नका. लय सुपाऱ्या आल्या पाहिजे त्या. बर बर.
हा त्याच्याकडे यात्रेचं सराव चालू आहे रिहर्सल आहे. म्हटलं तमाशाची सुपारी द्यायला आलो होतो आणि एक गोष्ट सांगायची होती. अहो, तुमच्या वगा म्हणली आमच्या गावाचं नाव बी येऊ द्या की. बरं बरं म्हणजे कसं आमचे गावकरी खुश होतील बघा. आणि आमचे गावकरी लय रस्ती का तुमचा तमाशा लय आवडीने बघतील बघ. बापू आणि एक गोष्ट सांगायची आवडा नवीन लावणी घेऊन यायचं बरं का. तुम्ही काळजीच करू नका हो. आणि लावणी कशी झाली पाहिजे हा? एकदम खोडून एकदम हसून आणि एकदम हक्कड. बापू हा? सुगंधाचा सुगंध कुठे दिसना झालाय. काय की? ऐका बोलवा. सुगंधा काय बापू आता सुगंधा मालक आलेत आहे. आली बघा. ही घ्या सुपारी आणि सारा. बापू तुमच्या हातात कसं हा? सुगंधाच्या हातात दिलं तर बरं राहील. हे घे सुगंधा. पाटील हा? पाटील त्याच्या पाहिलं बघायचं कोण 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 काय विचारताय. तुमची सारी थेर माहिती ती मला का गुमान खडगाटाचं इथंच गाडी नाही केला. बापू कोण आहे रे खंगाळलेलं. मालक तुम्ही काय बी काळजी करू नका सा आम्ही आहे की मागे. अरे मायरीनं कोणी वागायचं असतं रे आम्ही का तुम्ही हा? तुला बापूने सांगितलं नाही का रे? चिरमुरे उधळल्यागत नोटा उधळतो या. बापू सांगा कोण आहे ते. मालक तुम्ही काय बी काळजी करू नका सा आम्ही आहे म्हणलं नव्हं तुम्हाला. बापू कोण रे ह्यो नाग हा? नवीन हाय काय लय पुचकाऱ्या मारतोय बघा. मी बी गारुडी आहे गारुडी. अशा नागाला माझ्या टोपल्यामध्ये कोंडून मारीन की. अरे अरे गारुड इकडे कुठं गारुडाचा खेळ तर बाजारात आणि या नागासमोर नागाच्या शेपटावर पाय देऊ नका कसा डाग मारल्याशिवाय राहणार नाही. असं हा. अरे नागाच्या शेपटीवर पाजून त्याचा इशारीदार पाडावं लागत्या. एक कसा जरी असतो ना गावचा पाटील आहे. माझं नाव प्रतापराव शंकरराव पाटील. अरे बंदुकीच्या धाकावर अख्ख्या गावाला नाचवायची हिंमत आहे या प्रतापरावामध्ये. अरे म्या बी ढोलकी पट्टू आहे ढोलकी पट्टू. अरे ढोलकीवरची बोट गालावर उमटायला लय वेळ लागणार नाही. असं होय. या पाटलाला नागाचं लई गाव दाखवून आवाज हा. ए, आज काय होणार ठाऊक आहे. नाग जाऊन गारुड्याचा मृत्यू आणि गारुड्याचा मुक्तीचा खुळखुळा खुळखुळा. या पाटीला पाटील तुम्हाला धंद्यातले भांडवल या दिलंय. अरे वा रे वा माझं खाऊन माझ्यावर जडतं किर उलटी शाळा आणि ती पाटला समोर. अरे माझी थेर काढतो काय आणि ती थेर समजायचं दिसतेत किर. करत यारी आणि हम करत दुनियादारी. एक ध्यानात ठेव काय बी झालं तरी सुगंधा माझं पाखरू हाय. चला ना बघून घेऊया. चला अरे जा खुळखुळा वाजून खुळखुळा. खुळखुळा. गंगा, काळजी काळजी करू नका जा. या हाय.
रोशनी पवार, शीतल पवार, माया पाटोळे, रेणुका सीतापराव, पूनम कांबळे. तंत्रज्ञ सूरज आतार, निलेश फुलेवार, बाळू काशीद, शोभा बावळे, शुभांगी मिरजकर, नवनाथ बावळे, आदित्य पांडे, अजित कुमार साबळे, राजू विटे व नागेश विटे. हे कोण आहे रे? ए, चल बाहेर चल. अरे बाबा तुला बाहेर जा म्हणून जात नाही का? मला एक गोष्ट विचारायची आहे. असं मग विचार की. आधी बायला बोलवा. अप्पा बघ कोण आले ते. कोण रे तू? नाव काय तुझं? नाव काय तुझं? राहतोस कुठं? खातोस कुठं? बाबा एवढे विचारणं काय? एवढे विचारणं तोंड आहे का काय आहे? एवढे विचारायला काही रेशन कार्ड देणार आहे काय? अरे बाबा हे काय रेशनिंगचा हाती दिवस आहे का? तसं नव एवढी माहिती विचारत्यात. म्हटलं माझं लगीन बिगीन जमणार आहे काय? अरे तुझं काय लगीन बिगीन जमवणार नाही. चांगलं मस्तच नेणार आहे तुला. मला होय होय तुला. म्या काय केलं? म्या काय केलं? अरे 8 पंधरा झालं बघतोय आमच्या घरामध्ये गिरकट घालतोस की रे? काय कुणाची बंदी आहे काय? असं आमचं काय केलं प्रायव्हेट काम तुझं प्रायव्हेट काम असं केलं असलं तुझं प्रायव्हेट काम. मी आलतो आपल्या भट्टीवर 10 रुपयाला दारू. पट्टीवर 10 रुपयाला ना इकडे कुठं वाट कशी चुकली? वाट आपली मसनाची. अरे मेल्या तुला काय लाज बीज वाटते का नाही असं बोलायला? हलकट कुठला? बाबा हो कोंडा आहे का हिरीवरचं इंजन कोंडावर? हा पण मी म्हणतो तुम्ही हात कडक कुठं? मी बी तुला विचारतोय तुम्ही हात कुठं? मी काय तुला विचारतोय की मग मी पण तू हा कडक कुठं? हे थांबलं मी 22 विचारतो तुम्ही हात कुठं? अरे मी तुला विचारतोय की तू हा कडक कुठं? हे थांबलं 10 रुपयाला सांग. अरे स्वतः दारू संपली. सिगरेट पेल्यावर थांब सांगतो. दाखवतो. सिगरेटची थोडकं कशी पडली? सिगरेटची थोडकं आता त्यांनी न विचारता चोरी केली त्यांनी टाकली असेल. तुझं काय ग? अरे एवढं जीव तू हा? दारू काय पितोय सिगरेट काय पितोय? मारी ते बापाला नाव सांगतो थांब तुला. सांग माझं आपण मागणं दारू पिऊन झिंगाडे असं मारी बापाला नाव सांगा म्हणलं तर ते बी इकडे अरे मारी हे बघा हाकलाय ना, हाकला. हे आला हे केलं तर हाकला. इकडं कोणी घर आणलं? दारू बापूला किती वेळा सांगितलं कळत नाही. बापू काय करा पुन्हा त्या पाचल्यानं पाच दिल्या एकेकाने तुमच्या फडाचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर होतं की हो. आणि आज काय अवस्था केली आहे बघा. अहो केवढी माणसं होती, केवढ्या गाड्या होत्या, केवढं वैभव होतं. पण आज दारूच्या पायात समजा यायला गेलं की हो. का तुझ्या पैसे ते पिलोय का? बापू अहो असंच मरचा तुम्ही. अहो कसलं कलाकार तुम्ही हा? एक नाही दोन नाही 4-4 बायका हव्यात.
अहो ही जण सुधी एक तासाभरात वंजभर चिल्लर गोळा करते की, आणि तुम्ही रातभर कमरेचं कानटोक मोडूस तर बरं नाचताय, तरी एक खिशात एक फुटी दौडी नसते, असते ते फुटक. आणि चार चौकात बसलं तर तोंडाचा खपाखप घाण वास येतोय. काय करायचं त्याचं? कलाकाराजवळ जोपर्यंत पैसा आहे, तारुण्य आहे, तोपर्यंत त्याला कशाचं भान नसते बघा. वय की मिळणाऱ्या पैशातून काय तजवीज करावी असं डोक्यातच येत नाही. पैसा असेल तर ऐश करायची, पैसा असेल तर अशी मौज मजा करायची. आणि जेव्हा कलाकार म्हातारा होतो ना, तेव्हा त्याला रस्त्यावर येण्याची वेळ येते बघा. मग ती विठाबाई नारायणगावकर असू दे किंवा कांताबाई सातारकर असू दे. खरं आहे बरं का, सारं कळतंय पण वळत नाही. पण ही संस्कृती आपल्याला बदलायला नको का? तमाशातल्या देखण्या तरण्या ताट्या मुलींना बघितल्यावर प्रेक्षकातून त्यांच्यावर पैशाचा पाऊस पडतोय. पण एकदा का त्या नाचणारीचं तारुण्य संपलं की कोण चित्र देखील विसरत नाही होत ना. रात्री तमाशाच्या बोर्डावर मोत्यांच्या माळा घालून राजा प्रधानाचं काम करणारा कलाकार स्टेजवरून खाली उतरला की शहाला देखील मोहताज होतो. आता मला सांगा बापू, ही परिस्थिती आपल्याला बदलायला नको का? मग परिस्थिती बदलायला पाहिजे म्हणजे आम्ही तमाशा बंद करायचा आणि तुम्ही शाळा शिकलेल्या लोकांनी तमाशा करायचा असं आहे का? अरे तुम्ही शिकलेली पोरं कधी मधी तमाशा जत्रे यात्रेत बघितलेली, आमच्यावर पुस्तक लिहणार, आमच्या नानातारा लिहणार, तमाशा असा होता तसा होता, पेशवाईत आला गेला, मोठी नोकरी मिळवणार, शासनाच्या कमिटीवर जाणार आणि आम्हाला शहाणपणा शिकवणार. मीच खरा लोककलेचा अभ्यासक. अरे अभ्यासका, तुला स्वतःला लावणी लिहिता येतात का? दुसऱ्याने लिहिलेल्या लावणीला चाल लावता येते का? काय येत रे तुम्हाला? तुम्हाला येतं फक्त तरण्या ताट्या देखण्या बाईवर भाषण तेवढं ठोकता येतं बघ. आणि अशांनाच पुरस्कार मिळतो, हारतुरे मिळतात, सन्मान मिळतो. आणि आपण तमाशावाले पिढ्याने पिढ्या तसंच खिटपट पडतोय. अहो मेल्यावर सुद्धा वर्गणी करून मशनात न्यावं लागतं या. कोणत्या घरी दाना बामणा घरी लिहून पूर्वीपासून चालतच आलंय की. पण आता हे सारं उलट झालं या. अरे 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 कलावंताला कसला जात नाती गोती. अरे आपण नाचतो ते दुःखाचा डोंगर अंगावर घेऊन. अरे चेहऱ्यावर बस हसू आणत, दुःख दुःख कुणाला सांगायचं रे? खरंय, 2-2 किलोची घुंगरं पायात असतात, तेवढं वजन घेऊन नाचावं लागतंय. मग नाचून नाचून बाईची कंबर दुखती, पाय दुखत्यात, कवा कवा पाय मुरगाळत्यात. पुढं तर नाचून नाचून बाईच्या पायाचे नडगे कामातून जातात. मग बाईला नाचता सुद्धा येत नाही. आणि पेटीवाल्या ढोलकीवाल्याच्या हाताला दुखापत झाल्यावर पुन्हा त्यांना वाद्य सुद्धा वाजवता येत नाही. आता काय काय सांगायचं तुम्हाला? एवढं करून बी तमाशा वाईट का? तर तमाशाने माणसं बिघडतात ना. मला सांग, तमाशा बघून रस्त्याने एखादा तरुण चालला आणि त्यानं बाईची छेडाछेडी केली, असं कधी कुठं दिसलं नाही का? नाहीच की. आता हेच बघा की बघ, एक गाव 12 भानगडी, सुशिला अशा चित्रपटातून मास्तरीवर बलात्कार झाल्याचं दाखवलंय. मग म्हणून काय आजकालच्या पोरी मास्तरी व्हायचं थांबल्यात का? तेव्हा आमचं तमाशा बघून लोक बिघडणार आहे ती. आम्ही तर तमाशा करत असतो सुद्धा इज्जतीनं मानापानानं करतो. लाज लज्जा आम्हाला बी असतं या, काही इकल्याला नसतं या. असत्या ती फक्त सोंग, पण मनात तसं काय बी नसतंय बरं का. कुठल्या धंद्यात वाईट माणसं नसते तो, समजेकडे असतात, पण ती दिसत नाहीत. आणि दिसली तरी मी त्यांचा बोबाटा होत नाही बरं का. आणि बोबाटा होतो ते आमचं. तमाशाला लोक अश्लील समजतात. तमाशात आम्ही गातो, नाचतो, विनोद करतो. त्याला चांगला आणि वाईट असं 2 अर्थ निघतात. आता चांगला अर्थ घ्यायचा का वाईट अर्थ घ्यायचा ह्याचं जरा कमी ठरव. हे अगदी मात्र खरं आहे. अव तमाशा हे तर समाज सुधारण्याचं प्रमुख साधन आहे. तुम्हाला माहिती आहे का? अव कामगार चळवळ, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, सीमा प्रश्न अशा कित्येक समस्या तमाशाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचल्यात. एवढंच नव्हं, फक्कड लावणी, शाहिरी पोवाडे, मनोरंजनात्मक लोकगीते
या अशा प्रकारातून आपल्या पुढच्या पिढीनं करावं असं या लोककलेच्या क्षेत्रात बरंच काही आहे की हो. खरं सांगायचं म्हटलं तर सर्वसामान्य कलाकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे. आता कोण बदलायचं आणि कसं बदलायचं? अरे गड्यानो, आपणच बदलायचं र. बापू, लोकशिक्षणातून जर आदर्श घडवायचं असेल तर प्रथम स्वतः आदर्श निर्माण करा. हेच बघा की सुवर्ण नसते तुझं पैसे उरत आहे. पैसे देण्याच्या बहाण्यावर हात हातात देण्याचा प्रयत्न करतात. आता हे कसं दिसते सांगा? अवश्य आहे. परपुरुषाचा हात हाताला लागला म्हणून काय झालं? अहो, त्या हातात कसल्याच भावना नसतात आणि ज्या हातात कसल्या भावनाच नसतात त्या हाताला हात लागला काय आणि लाकडाला हात लागला काय, दोन्ही बी सारखंच आहे बघा. अहो, ही सोंग असतात अशी सोंग केले बघा. आमचा तमाशा बघायला येईल कोण आणि दौलत जादा करेल तरी कोण सांगा बरं? अहो, कुरणात राहायचं झालं तर सापाला सुद्धा हिरवा रंग बदलावा लागतो की. तमाशात आम्ही नाचतो म्हणजे कला विकतो, आपण नाही विकत. तमाशात नाचणाऱ्या नाचीचा पदर कधी छातीवर ना खाली ढळत नाही. आणि सिनेमात काम करणाऱ्या चांगल्या घरच्या पोरी पैशासाठी ईदवर कापड्या घालून पाठ पोट उघडी दाखवत नाचतात. सारा समाज त्यांच्याकडे चांगल्या भावनेने बघतो. हे तुम्हाला चालतं आहे? त्यांना मान देतो, सन्मान देतो, पुरस्कार सुद्धा देतो. पण आम्हा तमासगिरीच्या छातीवरचा पदर खाली सुद्धा ढळत नाही. तरी सुद्धा सारा समाज आमच्याकडं कलुषित नजरेने बघतो. आता खरा कलुषित कोण? त्याने तुम्ही सांगा की. तमाशा हे शहरी संस्कृतीचा भागच नाही. तो खेड्यापाड्यातल्या लोकांच्या सुप्त लैंगिक भावनांना अंशतः मोकळीक मिळावी म्हणून तमाशा हे करमणुकीचं, लोकप्रबोधनाचं आणि लोकशिक्षणाचं माध्यम आहे. अरे खरं तर आपण पेपरात छापून लोकांपर्यंत पोचवायला नको का? पेपरात मग पेपरात फोटो छापून कोणत्या कलाकाराला पैशाचा पाऊस पडलाय? मटक्याच्या एजंट असणाऱ्या मास्तराला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळतो. सरकारी साहेब मोठमोठ्या पगारी घेऊन देखील पैशाला हात लावले बिगर साधं कागदाला सुद्धा हात लावत नाही. आणि लोक बी त्यांना सलाम ठोकतात. पुढारी गोट्यात अडकवतो आणि 60व्या वाढदिवसा दिवशी 60 फूट उंचीचा कटावट उभा राहतो. आणि आम्ही कुणाच्या आद्यात ना मध्यात तरी बी गावगावी फिरतोय. अरे म्हणजे ते पुढाऱ्याचं असं झालंय, कर गोटन लाव कटवट, कर गोटन लाव कटवट, आणि आपण बसतोय तसंच लाचार. अरे पण आता काय बी काळजी करायचं कारण नाही. सरकारनं सिनेमाप्रमाणे आणि नाटकाप्रमाणे तमाशाला देखील पॅकेज सुरू केलंय. आणि त्यासाठी स्वतंत्र सांस्कृतिक कार्य मंडळ, स्वतंत्र सांस्कृतिक कार्य मंत्री उभा केलाय. अरे गड्यानो, आपल्या समजा कलाकारांना मानधन सुरू केलं या. मग आहात कुठे? बरं, ती आमसने मिळणार आहे वय. बापू, अहो का नाही, आपल्या समजा तमाशा कलावंतांसाठी ही योजना आहे ना का? हा, पण गड्यांनो हे आपल्याला सहजासहजी नाही मिळणार. मग त्यासाठी आपल्या सर्वांना संघटित व्हावं लागल, म्हणजे एकत्र यावं लागल. हो, आता जोपर्यंत आपण संघटित होत नाही तोपर्यंत आपल्याला सरकारचं काय बी करणार नाही, कुठल्या सांस्कृतिक खात्याच्या योजना करणार नाही. मग आपल्या पदरात काय पडेल सांगा? हेच की वर्षानुवर्ष गावोबा फिरणं, ना घर ना दार ना रेशन कार्ड ना जातीचा दाखला. त्यामुळं आपल्या जातीच्या सवलती बी मिळत नाहीत. एवढं नव्हं तर आपली माणसं, आपली नाती गोती कोण कुठं राहते ती हे बी आपल्याला ठोक नसतं या. अरे गड्यांनो, आता हे आपला दिवस बदलायची आली या. हा, नक्कीच दिवस बदलती. बापू, पाटलाचा निरोप होता, त्या सुपारी दिलं त्याचं काय झालं विचारत होतो. काल विचारत होती बरोबर. झाली की तयारी म्हणा त्या. बरं अगं सुगंधा, पण हे पाटलासारख्या समोर नाचणं जेव्हा बंद होईल तेव्हाच खरं दिवस बदलतील. ध्यानात ठेव.
बापू झाली आहे सगळी तयारी असं का? होय. आणि ते सुगंध नाही गेली देवळात देवळात होय. आणि कशी गेली देवळात? अरे आता ये बाया काय तुला बापू. काय काय झालं? पाटलाचा निरोप आलाय काय म्हणून? कुठवर आलं तयारी झाली की म्हणावं सगळी आमची. बर बर येऊ द्या पाटलाला. येऊ दे. हा. पाटील यायला लागले बर बर राहू जाऊ दे लागू तयारीला. बापू हे बरं नव गावात राहायचं असल तर आमच्या मर्जीने राहावं लागल. बापू आजकाल सुगंधा कुठं दिसत नाहीये. रागवू नका सर बसा बसा बसा. मालकासंग काय छापाले तर बघा की. होय होय. बसा मालक. गरम नाही चालत काही येऊ द्या. अहो, आल्या कसं लावणी बघून जावा. हा? अरे या. कुणाची पोटासाठी नाचती मी परवा कुणाची पोटासाठी नाचती मी परवा कुणाची त्यांदर जरा हिची कदर करा हिचं काळजी समजून घ्या हिचं काळजी समजून पोटासाठी नाचती मी परवा कुणाची पोटासाठी नाचती मी परवा कुणाची पोटासाठी नाचती मी परवा कुणाची डावा डोळा मिटुनी हुंडवू नका हो डावा डोळा मिटुनी हुंडवू नका हो फिदी फिदी हसूनी हिनवू नका हो हिनवू नका हो फिदी फिदी हसूनी हिनवू नका हो हिनवू नका हो आठवण जपली मी आठवण जपली मी तरुणपणाची तरुणपणाची पोटासाठी नाचती मी परवा कुणाची पोटासाठी नाचती मी परवा कुणाची पोटासाठी नाचती जरा जरा हिची कदर करा हिचं काळीज समजून घ्या हिचं काळीज समजून पोटासाठी नाचती मी परवा कुणाची पोटासाठी नाचती मी
परवा कुणाची पोटासाठी नाच देवी परवा कुणाची हर पल भान हो विडी पिसी झाली हर पल भान हो विडी पिसी झाली नाचून नाचून मी घामामधी न्हाली घामामधी न्हाली नाचून नाचून मी घामामधी न्हाली घामामधी न्हाली माझी झाली बाई माझ्या माझी झाली बाई माझ्या रूपाची गुणाची पोटासाठी नाच देवी परवा कुणाची पोटासाठी नाच देवी परवा कुणाची पोटासाठी नाच देवी परवा कुणाची त्यांदर जरा हिची कदर करा हिचं काळीज समजून घ्या हिचं काळीज पोटासाठी नाच देवी परवा कुणा नाच देवी परवा कुणाची पोटासाठी नाच देवी परवा कुणाची हर पल भान हो विडी पिसी झाली हर पल भान हो विडी पिसी झाली नाचून नाचून मी घामामधी न्हाली घामामधी न्हाली नाचून नाचून मी घामामधी न्हाली घामामधी न्हाली माझी झाली बाई माझ्या माझी झाली बाई माझ्या रूपाची गुणाची पोटासाठी नाच देवी परवा कुणाची पोटासाठी नाच देवी परवा पोटासाठी नाच देवी परवा कुणाची ज्ञानदार जरा हिची कदर करा हिचं काळीज समजून घ्या हिचं काळीज पोटासाठी नाच देवी परवा कुणाची पोटासाठी नाच देवी परवा कुणाची पोटासाठी नाच देवी परवा वा 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 बापू लावणी मात्र एकदम रक्कड आणि फक्कड झाले बघा अहो काय आता अरे हुबेहूब जय परदा आणि दुसरी तर काय सांगूच नका देवी मे देवी श्री देवी बापू समध्यासनी घेऊन वाड्यावर या शिप्या, इकडे ये रे. नवीन पाखरू दिसतोय रे बघू तरी किती फडफड करतोय टाक चाळ पाटील बघता काय नजरेचा खेळ आहे फक्त जाळा टाकली गावते पाखरू आपल्या नको रे सुगंधा ती सुगंधा बघ माझं लव बसलंय रे तिच्यावर काय काढलाय पाटील तिच्यावर आणि कोणी तर थोर माणसाने म्हटलंय की वेअर देअर इज लव देअर इज वाट वाट म्हणजे वाट शोधू तिला चला गावतीच किती ना मला कुठं जायचं पाठवले छाप्याला बघायला अजून आलं नाही बघायला गेलंय येईल सबू येईल आता एवढे समतीकडे बघितलं सुगंधा कुठेच गावाना
देवळात गेलता काय तेवढंच नाही की हा? बापू आम्ही आलो बघून येतो देवळात हा? चल, चल, चल. ठीक आहे, आली आली काय बी सांगू नका सा. मी आहे जा. सुगंधा कुठे गेली होती सांगन पुन्हा कधीतरी. एवढे वर्ष तमाशात नाचतीया पण अंगाला कुणाचा हात लावून घेतला नाही. लगीन संसार असलं आमच्या नशिबात काहीच नसतंय. आमचं नाच गाणं बघून एखादा तरुण आमच्या नादी लागतो आणि आमच्या आईबाला पैसे देतो आणि आम्ही त्याच्याच घरी जाऊन राहतो. मग त्याला बायको लेकरं असली तरी बी चालतात. वयाचं तर विचारूच नका. कधी कधी बापाच्या वयाचं असतात त्यांना लाज नाही आणि आमच्या आईबापाला बी लाज नाही. पैशासाठी वाटेल ते करायला तयार होतात. स्त्रीशिवाय आयुष्य हे आयुष्यच नाही. स्त्रीमुळं तर जन्म, नाहीतर पुरुषाचं अस्तित्वच नाही. द्वापार युगात कृष्णानं द्रौपदीला वाचवलं. अगं, या कलियुगात आपल्याला कोण वाचवणार? अन्याय झाले कितीही डगमगणार नाही कधीही. ताट मानेने उभी राहून धुडकावून लावेल सारे अन्यायी. पण हे सारं कधी टळेल? अरे जेव्हा तुम्ही शाळा शिकाल तेव्हा. अहो पण शाळा शिकवून तमाशाच करायचा आहे ना व. अरे 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 तुम्ही तमाशाला अस्पृश्य का समजताय? तमाशा हे तर समाज प्रबोधनाचं, लोकशिक्षणाचं आणि करमणुकीचं साधन आहे. अरे तमाशा कमी खर्चात, कमी माणसात, समाजसेवेचं लवचिक माध्यम म्हणून फार पूर्वीपासून ओळखलं जातं गड्यांनो. अरे नुसत्या कल्पनेनं स्टेजवर 10 मजली इमारत उभी राहते, तर कधी मुंबई उभी राहते की कधी कधी तर राजाचा रंगमहाल उभा करण्याचं एवढं मोठं सामर्थ्य या तमाशात असतं ना का? मग वय बापू सोपाना सांगतो ते खरं आहे. पर बापू आपण असं बायकांच्या जीवावर गडी माणसाने किती दिवस बसून खाणार हा? परक्याचा हात तिच्या हाताला लागतो आणि तिच्या जेवारीवर उधळणाऱ्या पैशावर आपण गडी माणसं आहे ते बसून खाणार, मौज मजा करणार. अरे खेड्यातला मजूर देखील रोजगार हमीच्या योजनेवर आयटीत जगतोय की. सरकारचं घरकुल मिळतंय आणि घराजवळ शौचालय बांधून आपल्या आया बहिणींची आबरू बी वाचवते की. आणि आपण तमास घेत अरे जलंबर कुणाच्या तरी पालात देवळात नाहीतर वाड्या वस्तीवर राहतो या आणि उघड्यावरच करतो या. म्हणजे सकाळची वारी आणि उघड्यावारी. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. तमाशाचं मूळ रूपच बदलून गेलंय. पूर्वीसारखा तमाशा राहिलाच नाही. हा तमाशाचा मूळ रूप पब्लिक ना बिघडवला, आपण नाही बिघडवला. अहो तमाशाचं रूप पब्लिकनं नाही बिघडवलं, हा. आपणच बिघडवलंय. 10-20 रुपयासाठी पब्लिकचा हात हातात घ्यायचा आणि त्या दारुड्या कंजाड्या नालायक पब्लिक बी असते त्यांना सांगाल तसं नाचायचं आणि आमच्या जवानीवर आमच्या आई बापांनी कष्ट न करता इथं बसून खायचं. हे मात्र खरं आहे. अरे पण त्यासाठी पहिल्यांदा शाळा शिकावं, हा चांगल्या लावण्या रचाव्यात, स्वच्छ राहावं आणि ते दारू पिणं, सिगरेट पिणं, हा हे समज सोडावं. अरे राहणीमान सुधारलं ना मग बघा ते घाणेरडे येणं तेवढं बंद करा. मग बघा आपल्या तमाशाला कोण नावं ठेवतंय आणि कुणाची बिशाद आहे. एवढंच नव्हं तर सरकारी योजनेचा प्रचार बी करता येते की र. आता उदाहरण द्यायचं झालं तर स्वच्छता अभियान आहे, हा कुटुंब नियोजन आहे, हागणदारी मुक्त गाव आहे, तंटा मुक्त गाव आहे, दारूबंदी बी आहे की. मग दारूबंदीचा पोवाडा दारू पिऊनच म्हणवायला लागतोय. हे बघा बापू सरकारने कसं आपल्यातल्या गडी माणसाला शिक्षण द्यावं, हा भांडवल देऊन उद्योगधंदा करायला लावावं. नाचणारी बाई वयस्कर झाली की तिच्या औषधपाण्याची सोय करावी, हा आम्हाला राहायला घरदार द्यावी, हा समाजात आम्हाला बी मानपणानं समाजात इज्जतीनं राहता येईल असं काय तर सरकार मायबापनं करावं की आमच्यासाठी. हा हे मात्र खरं बोलली बघ तुझी. अगं अगं या तमाशामध्ये आता काय ठेवलंय काय सांगा. आता तुम्ही घाणेरडं राहता, आज दारू पिता, हा आणि असं इकडच्या तिकडच्या गप्पा मारता आणि वंगाळ घालता. आता मला सांगा पब्लिकनं तुमचं कसा आदर्श घ्यायचा. हा दुसऱ्या सांगा ब्रह्मज्ञान पण स्वतः मात्र कोरडं बस. आणि एवढं अरे पण ऐका अरे लोकशिक्षणातून लोकप्रबोधन
हेच तमाशाचं ब्रीद आहे, विसरता कशाला? हा अरे आता तुम्ही हे जे गाणेडं राहता ना हे तेवढं बंद करा, मग बघा. सोपान्या बंद कर तुझी बडबड. तू आल्यापासून आमचा तमाशा मोडायला लागलाय. हा? का बोलतोय बघा हे? आणि लय शिकला म्हणून आम्हाला इथं शानपणे शिकू नको सर. होय की तमासगिरणीला नवरा नसतो, तमासगिरणीमुळे पोरं बिघडतात, तमाशात कोणाच्या पुढचं कोण आहे हे कळत नाही असं सांगा थेट साऱ्या गावात. अहो अक्का कोण असं सांगत फिरतंय? काय बी बोलताय तुम्ही? हा? आम्ही काय कुणाला बोलवायला जातो का? चांगली नऊवारी नेसून डोक्यावर पदर घेऊन चापून चपून साडी नेसतो. तमाशामध्ये नुसती करमणूकच नाही तर समाज प्रबोधनही करतो. तमाशातली नाची म्हणजे बाजारभाषा समजू नकोस. नाहीतर शिक्षण शिकून नोकरी करणाऱ्या बायका काय गुण उधळतात ते वाचतच असतील की पेपरात. आलाय मला शहाणपणा शिकवायला. अव बायका शिकल्या म्हणजे त्या फालतू वागतात असं कसं म्हणताय सर? मग नाचणारच फालतू वागते असं कसं म्हणतोस? हा? तमाशात नाचताना नाचीचा पदर कधी खाली तरी पडतो का? हा? आणि शिकल्या सवरलेल्या बायकांच्या छातीवर नीट पदर तरी असतो का? हा? सगळी पाठ पाठ उघडी. त्यांनी ताटी पोरं मागं वळवळून बघतात. हा? हे तुम्हाला चालतंय व्हय? अरे शिकल्या सवरलेल्या बायकांनीच आपली संस्कृती बिघडवली. ज्या बाईला पदराचा भान नाही ती बाई कसली? सोपान्या बंद कर तुझी बडबड. तू आल्यापासून आमचा तमाशा मोडायला लागलाय. शहर गावात पोरीशीला फूस घेऊन चाललायस काय खुबड्या? बापू सरळ बोलायचं. कुणाशी? तुझ्याशी? हा? काय पातक केलं मी? खोड मारलंय का मांजर मारलंय? अरेच्या लय नाकवर उचलून बोलतोयस की. हा? अहो, का कुणाच का भीती आहे काय? उगाच दाखवू नका कसा. अरे आमच्या पोरीशीला फूस लावून चाललाय की शहर गावात. अव गाव का भीक मागत फिरण्यापर्यंत चांगलं आहे ना हो का ते? सोनं होईल सोनं त्यांचं. का तुला काय दागिने करून घालायचे ते काय त्यांच्या अंगावर? अहो, मग काय घरात कुजवून कंपोस्ट खत करायचं? आलाय मोठा सांगायला. अरेच्या लय तोंड उचलून बोलतोयस की. हा? उगाच दाखवू नकास. अरे त्याच्या आईला त्याच्या आंध्र माझी कुराड त्याला रक्ताच्या आंघोळत घालतो. आण इकडं कुराड. अरे, सोड मला. तुम्हाला शपथ आहे माझी पोरीशीला तर. अरे सोडा सोडा त्याचा. आईला मी बी बघतो किती दम आहे त्यात. अरे, अरे, गप्प त्या रा. ठिकाणी मेलेलं आईचं दूध पिलो नाही. अहो गा बस तुम्ही तरी. वाचलास रे तू. नाही तर तुझी खाडोळीच करत होतो. अहो बापू तुम्हाला म्हणायचे नाही तर झिरायचे तर काय लाज आहे का नाही? काय केले हो ह्यांनी असं म्हणून यांच्या जीवावर उठला सा. तुरुंगात खडी फोडत बसशीला की बायाच्या जीवावर कडे द्यायचं बसून खायचं. घरदार नाही नोकरी नाही काम ना धंदा. सुगंधा मी निघतो. नाही नाही तुम्ही यांचं मनावर घेऊ नका. सोड वाट माझी. नाही नाही अगं माझं झाला तेवढा अपमान बाद झाला. नाही नाही सोपानराव. अहो ती सुगंधा कधीच संपली. मी तुमची आहे. अहो जलंबर तुमची बटी खून राहील. जलंबर तुमची दासी म्हणून राहील. तुमच्या पायाजवळ मला थरा द्या. बघा ही कुणाचा पाय धरती हा? का रा? हिला फूस लावून घेऊन चाललास काय? हा? अरे धरा रे धरा हाना त्याला. हे सुगंधा गेली तर काय आपण भीक मागून जगायचं का माती खाऊन जगायचं? वय वय चल रे. धरा धरा हे, हाना त्याला. खबरदार एक पाऊल पुढे टाकचाल तर. अगं लय आली शाणे. तुझा आणि त्याचा काय गा संबंध? अक्का तुला स्पष्टच सांगते माझा जीव गुतला त्यांच्यात. आणि तुला जीवच घ्यायचा असेल तर आधी माझा घे मग त्यांच्या अंगाला हात लाव. असं ह्याला खेळता तूच खेळायला लागलीस काय? का रे आमच्या भणीत भांडण लावायला लागलास काय? अक्का अगं लय मोहरा केलीस की. हा? आजपर्यंत तुला लहानाचा मोठा का कोणी केलं? तुझं लालन पालन कोणी केलं? आजवर कुणाचं खाल्लास? अगं खाल्लं असेल तर तुम्हीच माझं खाल्लं. हा बोर्डावर माझं पदर घामानं वाला चिखोजूस तर नाचत होते तेव्हा तुमची पोट भरत होती. असं लय मोहरा केलीस की. अगोदर माझा दागिना काढून टाक मग हो मोरी. दागिना हे जे तुझं दागिनं. टाक माझा दागिना टाक. अहो अहो काय चाललंय? घे तुझं दागिनं. त्या दागिन्यावर थुकते मी.
अगं हा मातीचा गोळा तुला काय ग देणार? अहो तुला का ग काळजी? हा चांगलं धडधाकट हातपाय दिलेत मला देवानं. 4 घरचे धुणी भांडी करेल नाही तर भीक मागून खाईल. पण तुझ्या दाराला ढळ्याला म्हणजे झालं ना. हा लाखानं कल्ला गोळा करत होतो मी नाचत होते तेव्हा. लोक माझ्यावर पैसे उधळत होते. माझा फायदा होत होता तेव्हा सारे जण माझ्या मागं मागं फिरत होता. माझ्या अडणीपणाचा समजेने फायदा घेतला. हा मला मारझोड करून अत्याचार करून माझं पैसे लुबाडलं. हा वरून देव सगळं बघतोय का इथं फिरचल. हा असं हा माझ्या कष्टाच्या पैशांनी समजेने तुंबडी भरली आणि मी भिकारीच राहिले. सुगंधा अगं परत जा. अगं तमाशा कर. तुझी सारी लोक तुझ्यावर अवलंबून आहे ती. नाही नाही सोपानराव मी जाणार नाही. अहो तुम्ही मला असं वाऱ्यावर सोडू नका. तुमच्याशिवाय मला कोण आहे व. अहो जात आमची कोल्हाट्याची खानदानी नाचणाऱ्याची. आमची इस्टेट ती काय व. पायातलं घुंगरू चेहरा आणि चेहऱ्यावरचा रंग. हा रंग कधी बेरंग होत जातो आमच्या बी ध्यानात येत नाही बघा. लोकांना लय मजा येते पायात बघून आमच्या चाळ. पण आमच्या काळजात जाळ असतो जाळ. साठी नंतर तर विचारूच नका. सुकत जातो गाल आणि चुकत जातो ताल. गाणं होते बेसूर आणि जगणं बी होते बेसूर. माझी आई काय आजी काय पणजी काय. अहो कितीतरी पिढ्या या घुंगरानं मुख्यात केलं आणि घुंगरू चालतच राहिले बोलतच राहिले. आणि ह्याच्यातून नाच निघत राहावा म्हणून मी नाचतच राहिले. पण बस आता मला नाचायचं नाही. मी तुम्हाला सोडणार नाही. हिथून तुझा ना आमचा संबंध संपला. हिथून परत आमच्या दाराला माघारी यायचं नाही तो. ओ अक्का ओ नाही बापू अरे सुगंधा नाही. अहो अहो आपण तमाशात जीवन अजून बी वेळ गेली नाही वय. अहो कर्मणुकीतून लोक शिक्षण देणार तुम्ही मास्तर आहे सर. तुम्ही साऱ्या जगाला शिकवणार पण स्वतः मात्र कोरडं पाशात राहणार बापू. अर्थबोध लावण्या समाज प्रबोधन करणारं वगनाट्य थकल्या भागल्या कष्टकऱ्यांचं शीन घालणारे विनोद हे सारं विश्व सोडून जावंसं वाटत नाही बापू. बापू हो एक वेळ आपण उपाशी राहू पण आपल्या पुढच्या पिढीला शाळेत पाठवू. नवं साहित्य निर्माण करू. अहो कोल्हाट्याचा पोर मधला किशोर शांता काळे हा नाचणारीचा मुलगा डॉक्टर होतोय. संगीत मारीच नाचणारीची मुलगी किरण मुसळे आज डेप्युटी कलेक्टर होते. अहो हे सारं वैभव या सोलापूर जिल्ह्यातलंच नव्हं बापू. अहो तुम्ही मी या सोलापूर जिल्ह्यातलंच आहे. मला आता सांगा कुणाचा आदर्श कसा घ्यायचा. तुमच्या अशा वागण्यानं लोकांचा चांगल्या गोष्टीवरचा विश्वास उडल हो. व्यक्ती मेली तर चालत पण तिचा आदर्श मरता कामा नाही. मरता कामा नाही बापू. ओ ज्या सोलापूरच्या मातीत शाहीर राम जोशींच्या लावणी फुलली. ज्या सोलापूरच्या मातीत कवी राम जोशींच्या चित्रकलेला काव्यकलेला भरण पोषण दिलं. ज्या सोलापूरच्या मातीत पेटेन 9 महिन्यांनी म्हणून स्वातंत्र्याचा अग्नी फुलवला आणि या सोलापूरच्या मातीत वीर पराक्रमी हुतात्म्यांचं रक्त सांडलं आणि याच रक्त सिंचनामुळे स्वातंत्र्याची पहाट लवकर उदयास आली बापू. लवकर उदयास आली. शाहीर अमर शेखांच्या धग आणि रग या शाहिरी पोवाड्यातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली बापू. याच मातीत तुम्ही जन्म घेतला ना बापू. प्रचंड दुःख दारिद्र्य आणि प्रापंचिक वेदना सहन करून आपण तमासगीर मात्र समोर बसलेल्या हजारो लाखो रसिकांना हसवतो. नुसतं हसवत नाही तर दुःख विसरायला लावतो बापू. दुःख विसरायला लावतो. तुमच्या पावलावर पड टाकू. आम्ही आधुनिक सुधारण्याचा तमाशा करून टाकू बापू. होय आधुनिक सुधारण्याचा तमाशा करून टाकू. सोपानराव म्हणतात ते खरं आहे. खरं आहे ते. बापू सुगंधा
अगे घुंगरू हे तमाशा काय बी खराब नाही बघ. अहो खराब आहे ते आपल्या माणसांची प्रवृत्ती. हे तमाशा हे घुंगरू ही तर कला आहे, सुंदर कला. अहो नाचताना नृत्यांगनाच्या पदन्यासात लयबद्धतेनं छमछम 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 वाजणाऱ्या घुंगराचा मंजूळ आवाज ऐकला की समोरचा रसिक कसा मंत्रमुग्ध होतो, देहभान विसरतो. अहो बापू, या पाटलासारख्या स्वैराचारी रानटी आणि कामांध माणसांसमोर नाचणं बंद करा आणि फक्त लोकशिक्षणाचा आणि लोककर्मणुकीचा तमाशा उभा करा. मग बघा हेच घुंगरू तुम्हाला मान मरातब पैसा आणि इज्जत बी देईल, व इज्जत बी देईल. हो शिरप्या, या शाहिराचं नाव काय र? पाटील त्याला तबरेवाला सोपनराव म्हणतात. सोपानराव. सोपानराव. कोणती पट्टू. अरे शाहीर, आता कसं घावलाय र? पण शाहीर, आता तुला कोण सोडणार र? पाटल्याच्या तावडीत काय बघितल्यात? सुगंधाला हात लावलं तरी इतका बाज चढलायस की र? भीक मागून खाणारी तुमची समाजगिराची अवलाद आमच्या गावात येऊन आमच्यावर रुबाब करताय का रे? तुला माहित नाही का? आमचे गावकरी कसे ते? चल दीड दमडीचे बायकाच्या जीवावर जगताना लाज नाही वाटली का रे तुला? पाटील काय समजता काय स्वतःला तुम्ही? हे तमाशाचा फड आहे, तमाशाचा फड. प्रत्येक जण कष्टानं आपली कला सादर करतो या, आणि त्यातनं मिळणाऱ्या पैशाला तुम्ही भीक समजताय. तुमच्यासारख्या रंगेल आणि रगेल माणसांमुळे तमाशात बदनाम आणि तमाशगिराचं जगणं मुश्किल झालं या. होय शेरडा मेंढरानं वाघाशिवाय खायचं नसतं ना. चार वाघाची कातडी पांघरून लांडग्याची अवलाद आहे तू. लांडग्याची अवलाद. तुझी खांडोळीच करतो. धावतो मी आधी. पाटील, आणा बंदूक माझ्याकडे. मीच देतो ह्याचा समाचार. बापू, त्यांनीच मला वाचवलं, तुम्ही त्यांनाच मारायला हवे. भीक मागून खाणारी समाजगिराची आम्ही कशाने जगतोय? आज तमाशा बंद करतोय. आमच्या जीवर करणारे सोपान, लोककलेच्या शिक्षण देणाऱ्या शाळा आज बंद पडायला लागल्या. खऱ्या अर्थाने आम्हा कलावंताची व्यसनं संपली आणि खऱ्या अर्थानं लोककलेच्या प्रबोधनाची नांदी सुरू झाली. तमासगीर आम्ही तमाशातले, तमासगीर आम्ही तमाशातले. कलेसाठी जन्म आमुचा, आशीर्वाद हा तुमचा. फिरतो गाव गावी रसिक जनांच्या रंजनाचा. घेऊन ध्यास आणि तमाशा रसिक हाच आमचा श्वास, हाच आमचा. प्रबोधनाची नांदी गातो गोड करू भैरवी.
आणि ऐका तुम्ही तमाशातले आम्ही आणि ऐका तुम्ही तमाशातले आम्ही ऐका तुम्ही तमाशातले आम्ही ऐका तुम्ही तमाशातले आम्ही नाही पाटी नाही दप्तर अंगी गणवेश भारी नसतो अंगी गणवेश भारी नसतो अंगी गणवेश भारी नसतो नाही पाटी नाही दप्तर अंगी गणवेश भारी नसतो अंगी गणवेश भारी नसतो अंगी गणवेश भारी नसतो नाही मास्तर नाही शास्त्र न्यारी विद्या घडली जाते न्यारी विद्या घडली जाते न्यारी विद्या घडली जाते लोककलेतून लोक शिक्षक लोककलेची मालवी ऐका तुम्ही तमाशातले आम्ही ऐका तुम्ही तमाशातले आम्ही ऐका तुम्ही तमाशातले आम्ही वर्गण खोल्या खडू खेळात कट्ट्यावरती मेळा जमतो कट्ट्यावरती मेळा जमतो कट्ट्यावरती मेळा जमतो कुणी कुणाला शिस्त सांगती रसिक ही तो गोळा असतो रसिक तोही गोळा असतो रसिक तोही गोळा असतो गोळ्या बापड्यावानी मधुनी विषय आशय घडली आणि ऐका तुम्ही तमाशातले आम्ही आणि ऐका तुम्ही तमाशातले आम्ही आणि ऐका तुम्ही तमाशातले आम्ही प्रबोधनाची चळवळ संसाराला येई उभारी संसाराला येई उभारी संसाराला येई उभारी लोककलेतून लोकरंजन लोककलेतून संस्कृती जीवन लोककलेतून संस्कृती जीवन लोककलेतून संस्कृती जीवन आसमनाची वाढवी आणि ऐका तुम्ही तमाशातले आम्ही आणि ऐका तुम्ही तमाशातले आम्ही आणि ऐका तुम्ही तमाशातले आम्ही आणि ऐका तुम्ही तमाशातले